स्वागत आहे जिन्ना तुम्हाला तुमच्या यावरती. जर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आज वनभोजन आहे. तर हा वनभोजनानिमित्त ब्लॉग आहे आणि हा बघू शकता. आणि तुम्हाला आता मी तुम्हाला दाखवते कोण कोण इथे काकीसांचं दुकान आहे. आणि आता पुढे दाखवते तुम्हाला मी गार्गी. आमची छोटीशी एक पिल्लू आहे, म्हणजे आमच्या घराच्या इथे समोरच राहते. ती पण दाखवते. खूप ऊन आहे गाईस, तरी वनभोजन करायला चालले माणसं. तर बघू शकता इथे तुझं दुकान आहे. आणि हे आमची गाय. भाऊ हाय कर. हाय नाही काहीच नाही, मी म्हटलं तिला हाय करते का ते नाही. मी इथे दुराधांचं जेवण शिजते. हे हे आता आपण पुढे बघूया कोण कोण आहे. त्रिशा कुठे आहेत? त्रिशाचं इथे. मी इकडे जाऊ पाहिजे जाऊ तिकडे. तर इथं त्रिशांची भाजी शिजती आहे. आणि त्रिशा हे बघा भाजी पण दाखवते. आई आहे आता पुढे जाऊ. काहीच तुम्ही बघू शकता इथे सगळे आहेत जेवण शिजवत आहेत. बघू शकता तुम्ही जिकडे पण आहेत ते सर्वजण. ते चला गायचं तर घरी जाऊया. अजून माणसं आहेत पण दाखवेन मी वरती आहेत का नाही. नसतील तर सो नाही दाखवू शकत. गाईचं दिवाळाचं जेवण बनवायचं. आणि ते वडे बनवायला लावले. कसले वडे ते? तांदळाचं वडं आहेत. पण लोक हल्दीला खात्यात वडं, पण आम्ही आज वनभोजनला वडे करायला लागल्यात आणि खायचं. आता वनभोजनला हे वडे बनवायला लागले. हे याला गेमीशिवाय काय दिसतच नाही. अभ्यास बिभ्यास काहीच नाही. अच्छा अभ्यास म्हणतात. इथे त्यांचं दुकान आहे. चला पुढे जाऊया. तर गाईज मी आमचं दाखवते. आम्ही इथेच भोकरी खाली केले. आणि इथे पप्पा आहे. आणि इथे आम्ही इथे बनवायला घेतले. आम्ही इथे समजते. आणि आम्ही आता गाणी लावून नाचणार गाईज. तुम्हाला दाखवतो. मग त्या आई सांगते चाललो. मग त्या आई काय बनवते ते बघतोय. कारण वडे वगैरे काहीतरी बनवत असेल असं खायला भेटते गाईज. माऊ मग ताई काय बनवायला घेतलं तुम्ही? काय बनवायला घेतलं सांग ना. वडे बनवायला घेतलेत. लोक हल्दी ना खातात. आज आम्ही खातो. आमचं काय आज वनभोजन आहे आज आमचं. म्हणून काहीच आमचा अजून एक मेंबर ॲड झाला आहे. तो म्हणजे आमचा राहुल दादा. इथे राहुल दादा आहे. इथे सर ते गाडी इथे बसली. हे दाखवते मी वडा घेतला. एकच घेतला आणि खाऊन पण दाखवते. आणि तुम्हाला दाखवते आमची गार्गी ती कशी खाते. बघतान वाट ग उपासोरवाची बघतान वाट ग. अग साजने माझ्या बाया भूकल्या